पत्रकारितेमध्ये स्त्रियांचं सध्याचं स्थान कसं आहे? पत्रकारितेत ना आजही स्त्रिया म्हणाव्या तेवढ्या हे नाही आहेत. त्यांना म्हणावं तितकंसं स्वातंत्र्य किंवा म्हणावं तेवढी जबाबदारी त्यांच्याकडे दिली जात नाही. म्हणजे कुठंतरी असं बघितलं जातं, जे महत्त्वाची कामं असतात किंवा महत्त्वाचे बीट्स असतात. म्हणजे आमच्याकडे काही प्रकार असतात. जो विभाग असेल त्याला बीट्स असं म्हटलं जातं. म्हणजे जसं क्राईम बीट असेल किंवा पॉलिटिकल असतं, महापालिका आहे. असं प्रत्येक लेव्हलला त्या भागापुरतं असे काही बीट्स असतात. तर त्यातले जे महिलांकडे दिलं जातं मग ते सांस्कृतिक दिलं जातं. कुठंतरी मग नाहीतर त्यांच्याकडे पुरवण्यांचा कार्यभार दिला जातो. मग तुम्ही ही पुरवणी बघा, ती पुरवणी बघा, पुरवणीचं काम करा किंवा डेस्कवरचा जॉब दिला जातो. कुठंतरी जो सिक्युअर्ड आहे असा दिला जातो. तर असं हे आजही होतं. किंवा आपण न्यूज चॅनलच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मग त्यांना तिथे अँकरिंग दिलं जातं. पण ऑन फील्डवर जाऊन काम करायचं आणि त्याची जबाबदारी त्यांच्यावर द्यायची असं हे आजही कमी आहे. अर्थात ज्या महिलांना संधी मिळाली त्यांनी त्या संधीचं सोनं केलं किंवा त्यांनी तिथं आपला स्वतःचा असा ठसा उमटवलाय. म्हणजे अगदी सांगायचं म्हणजे आमच्या सकाळच्या शीतल पवार मॅडम आज त्या मोठ्या पोझिशनला आहेत. तो त्यांचा प्रवास एक वेगळा आणि मोठा प्रवास आहे. तर असं करणाऱ्या महिला आहेत, नाहीयेत असं नाहीये. पण तरी सुद्धा आजही पत्रकारितेत पाहिजे ते स्त्रियांना मोठं स्थान तसं मिळत नाही. ते त्यांना मिळवून घ्यावं लागतं. म्हणजे जे आपण सगळीकडेच बघतो की कुठल्याही क्षेत्रात स्त्रियांना आपलं स्थान निर्माण करावं लागतं. म्हणजे अगदी त्या सुधा मूर्ती असतील, बरोबर. नाहीतर अजून कुठली सामान्य स्त्री असेल की तिला तिचं ते स्थान निर्माण करावं लागतं. ते पत्रकारितेत देखील आहे.